माणिकराव सर, असिस्टंट ड्रग कमिशनर जळगाव, तसेच परिवार का साथ चाहिए, पर ऐसे हालातों में हम ही हैं उनके डॉक्टर और हम ही उनकी नीड। मजबूर हुई जब दिल की दुआ तो हमने थाम लिया। हम बीमार हैं जो किस धर्म का है, हमसे न कभी यह भेद हुआ। सरहद पे जो वर्दी खाकी थी अब उसका रंग सफेद हुआ। You turn around and find the sea. You tell them that you're more than sea. Look at naked and you never see. We are the pharmacists. We are the future. We are the pharmacists. केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनं सदृशं तत्त्वमस्य आदिलक्ष्यम् एकं नित्यं विमानवचनं सर्वदेशाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणात्मकं सद्गुरुं तं नमामि। Respected dignitaries on the dais, respected Dr. Manikarav sir, Assistant Drug Commissioner, respected Honorable Bhaiya Sahib Patil, Founder, President of Mukha Patil Shikshan Sanstha, Honorable Datta sir, Honorable Manoj Patil sir, Honorable Suresh Bhandari sir, Honorable Mahendra Patil sir, Honorable all dignitaries on the dais, all teaching staff, non-teaching staff and their students. Today we are going to celebrate World Pharmacist Day. This World Pharmacist Day is neither than any function for us. आज आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आज आपण सर्व फार्मासिस्ट आहोत आणि आपल्या सगळ्यांसाठी हा फंक्शनचा दिवस आहे, आपल्याला आनंदाचा दिवस आहे. का तर हा फार्मासिस्ट डे का साजरा केला जातो, कसा साजरा केला जातो याच्या मागची हिस्ट्री काय सगळं मी तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगणारच आहे. परंतु खऱ्या अर्थाने आज आपल्याला जे चीफ गेस्ट म्हणून किंवा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लाभलेले आहेत आदरणीय डॉक्टर अनिल मानिकराव साहेब, आज आपल्या जळगाव जिल्ह्याचे ते असिस्टंट ड्रग कमिशनर आहेत. त्यांच्याशी माझी खूप जवळचे संबंध त्या ठिकाणी जवळचे परिचय आहेत. मला जेव्हाही काही अडचण आली तर सरांजवळ मी गाईड म्हणून फोन करत असतो, सर मला गायडन्स करत असतात. त्याच पद्धतीने नय्या साहेबांचंही कौतुक करावं असं तेवढं कमी, कारण एवढ्या छोट्याशा भडगाव तालुक्यामध्ये, कारण जवळजवळ सर तुम्हाला आपलं बोलणं झालं तर आनंद वाटला की गेल्या 5 वर्षापासून फार्मसी कॉलेजेस ग्रँट देणं बंद होतं, पण तरी सुद्धा आणि या एवढ्याशा तालुक्यामध्ये तुम्ही जवळजवळ 5-6 वर्षापूर्वी हे छोटं, आणि मी तर आम्ही कायम फिरत असतो सर, आम्ही इन्स्टिट्यूटला भेट देत असतो, परंतु एवढ्या कमी वेळेमध्ये एवढी इन्फ्रा आणि एवढं हे करणं शक्य नसतं. खऱ्या अर्थाने तुम्ही खूप खूप भाग्यवान आहात विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला चांगले फॅसिलिटी मिळाले. आम्ही सर्व पाहिलं की 2 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये एवढा इन्फ्रा होणं त्या ठिकाणी अशक्य आहे. आणि खरंच महेंद्र पाटील सर लेक्चर माझंच असतं, परंतु यावेळेस थोडीशी अडचण होती आणि मी दत्ता सरांना सांगितलं की सर आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा हे असोसिएशन वाढलं पाहिजे. काय बघा, आपलं कुठलंही असोसिएशन असू द्या, प्रत्येक असोसिएशनने फार्मसीच्या भल्यासाठीच प्रयत्न आपण करत आहोत. म्हणून मी सरांना विनंती केली, महेंद्र सर आणि मनोज पाटील सरांशी फोनवर बोलणं झालं, जे शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पाचोऱ्याचे प्राचार्य आहेत, परंतु तिकडे महेंद्र सरांनी त्या ठिकाणी खूप खूप धन्यवाद मानतो महेंद्र सरांचे की त्यांनी हा कार्यक्रम. आता हा फार्मसिस्ट डे, this concept was given by International Pharmaceutical Federation, जे ऑल इंटरनॅशनल लेवलचं एक फार्मास्युटिकल फेडरेशन आहे, त्याच्या माध्यमाने हा कन्सेप्ट पुढे आला.
with combination with World Congress of Pharmacy and Pharmaceutical Science. या 3-4 असोसिएशन एकत्र आल्या आणि त्या ठिकाणी एक इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन त्या ठिकाणी स्थापन झालं 1912 मध्ये 1912 मध्ये इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन. आता याचा एम काय, व्हॉट इज द एम बिहाइंड टू सेलिब्रेट वर्ल्ड फार्मासिस्ट डे? टू एनकरेज द रोल अँड ऍक्टिव्हिटी ऑफ फार्मासिस्ट अँड इन इम्प्रूव्हिंग द हेल्थ इन एव्हरी पार्ट ऑफ द वर्ल्ड इन असोसिएशन विथ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आपलं हे जे फार्मास्युटिकल फेडरेशन आहे विथ वर्ल्ड ऑर्गनायझेशन दॅट इज WHO याच्यासोबत ते कॉम्बिनेशन मध्ये काम करत असतं. आणि ज्यावेळेस ह्या कन्सेप्ट एकच दिली गेली आहे की हेल्थ इज इम्पॉर्टंट, health is important for the pharmacist. So this year this World Pharmacist Day give the theme that is pharmacist meeting global health. So what is the role of pharmacist in global health? What is the main role of pharmacist to maintain the health and pharmacy? So as a definition said, it is dispensing preparation of medicines, compounding, dispensing. But I said pharmacy is not only dispensing preparation of medicines. Pharmacy is not only dispensing preparation and compounding of medicines, but it also to carry the love to provide the help to the world and health to the world. That is the role of main pharmacist. जसं भंडारी सरांनी सांगितलं की डॉक्टर्स लोक यांनी चांगलं काम केलं, ठीक आहे, जन्म से लेकर मरने तक साथ निभाती है, कभी सस्ती तो कभी महंगी पड़ जाती है, कभी सस्ती तो कभी महंगी पड़ जाती है, अरे बिना किसी जात धर्म के अपने फर्ज निभाती है, ये फार्मेसी है जनाब, हर दर्द का दवा बनाती है. अरे तुम्हाला आपल्याला गर्व वाटला पाहिजे. तसं पाहायला गेलं तर फार्मसी इज लॅटिन वर्ड कम फ्रॉम फार्मॅको, स्टडी ऑफ मेडिसिन्स. आपण सगळे म्हणतो की स्टडी ऑफ मेडिसिन ज्याला आपण मराठीमध्ये औषध निर्माण शास्त्र म्हणतो, हिंदीमध्ये याला वैद्यक विज्ञान सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग सर्टन टर्म्स इन्व्हॉल्व इन फार्मसी दॅट इज प्रिस्क्रिप्शन रायटिंग, कंपाउंडिंग, डिस्पेन्सिंग, सिंथेसिस ऑफ ड्रग, ऍक्शन ऑफ ड्रग, मेकॅनिझम ऑफ ड्रग, मोड ऑफ ऍक्शन, then manufacturing of drug आणि importance given in the COVID, that is research and development. Research and development is this is the important. खऱ्या अर्थाने सर मला सांगावंच वाटतं की आपण आपल्याला कमी समजू नका, कारण जगताला कोविड वॅक्सिन ज्यावेळेस दिली गेली ना, त्यावेळेस जगतामध्ये भारताची नाव जर उंचावली असेल तर भारताची नाव उंचावणारे आपण फार्मासिस्ट होतो. आपण फार्मसीच्या R&D डिपार्टमेंटने जगताला इमर्जन्सी का असेना 2 वॅक्सिन दिले, एक कोवॅक्सिन असेल आणि एक कोविशिल्ड असेल. नंतर त्याचे काही, कारण कसं इमर्जन्सी कुठलाही ड्रग जर मार्केटमध्ये येत असेल तर त्याचे साइड इफेक्ट नंतर लक्षात येऊ शकतात आपल्याला. परंतु कोविशिल्ड असेल, कोवॅक्सिन असेल, ज्यावेळेस जगताने आज जगताला 2 नंबरच्या याच्यावर मार्केटला आपलं भारत इंडिया त्यावेळेस होतं का, तर इमर्जन्सी आपण वॅक्सिन्स त्या ठिकाणी दिल्या. आणि फार्मॅकॉन सब्जेक्ट, आता तुम्ही आता फर्स्ट इयर तर कोणी नसेल अजून, फर्स्ट इयरची रद्द अजून ऍडमिशन प्रोसेस चालली. as you are second year student, B.Pharm as well as D.Pharm, you all know what are the subject in pharmacy. First of all, branches in pharmacy. First branch pharmaceutics. आता कधी आता माझ्या जीवनातला किस्सा सांगतो. आपण प्रोनाउन्सिएशन कधी आपले चुकतात. फार्मास्युटिक्स मधले जे उच्चार असतात, तर जे तुम्ही आपण फर्स्ट टाइम इथे आलात, आणि फार्मेसी इतनी आसान नहीं जितनी लोग समझते हैं. फार्मासिस्ट को देते नहीं सम्मान जितना एक डॉक्टर को देते हैं. जेवढा डॉक्टरने जेवढा आपण सन्मान देतो तेवढा फार्मासिस्टला त्या ठिकाणी दिला जात नाही. फार्मेसी इतनी आसान नहीं जितने लोग समझते हैं. हम लॉयर नहीं साहब, फिर भी हम पीछे पडते. मला सांगा, एक सब्जेक्ट तुमच्या आपल्या ठिकाणी आहे, आपण लॉयर आहोत का, वकील आहोत का आपण, पण तरी सुद्धा एक वकीलचा सब्जेक्ट आपल्याला कुठला, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, तो सब्जेक्ट सुद्धा आपल्याला आहे का, तर टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ ड्रग, टू चेक द क्वालिटी ऑफ ड्रग अँड सर्टन रूल्स अँड रेग्युलेशन रिलेटेड विथ द ड्रग्स and related with the health department.
सो ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागते आणि ते रूल्स रेग्युलेशन सहसा आमचे ड्रग इन्स्पेक्टर साहेब यांच्याकडून ते बघितले जातात. शेड्यूल 1, शेड्यूल H1 असेल, शेड्यूल X असेल, शेड्यूल C असेल, वेगवेगळे ड्रग्स त्या ठिकाणी केले जातात. त्याच्यानंतर फार्मेसी इतनी आसान नहीं जितनी हम समझते हैं. फार्मेसी इतनी आसान नहीं. अरे कुछ लोग तो प्रोनाउंसिएशन भी अच्छे से याद नहीं करते, पर हम उस ड्रग का तो SAR सार भी याद कर लेते हैं. ड्रगचं नुसतं प्रोनाउंसिएशन आपल्याला जमत नाही. ड्रगचे प्रोनाउंसिएशन क्युनोन, हायड्रॉक्सिक्युनोन, किती रेमडेसिविर. आता काही लोकांनी, आता माझं त्यावेळेस आम्ही मेडिकलवर होतो, कारण कोविडच्या काळामध्ये मेडिकल असल्यानंतर रेमडेसिविर हा ड्रग किती लोकांनी कोणत्या पद्धतीने काय प्रोनाउंसिएशन त्याचं केलं असेल तर ते आपण वेगवेगळ्या पद्धतीने. हम तो सारे दवाओं का सार्थक याद कर लेते. SAR सार मीन्स स्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप. ती सुद्धा आपण, कारण एक ड्रगचा स्ट्रक्चर किती आहे, त्याला किती मेकॅनिझम आहे, मोड ऑफ ऍक्शन किती, सगळं आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवावं लागतं. मग फार्मासिस्ट, व्हॉट इज द रोल ऑफ फार्मासिस्ट. आता मग तुम्ही आपण म्हणतो डॉक्टर्स, पण ऐका, आपण फार्मासिस्ट आहोत. और कंपाउंडिंग ऑफ ड्रग, इट ऑल्सो क्रिएटिंग केअरिंग फॉर हेल्दी लाईफ अँड प्रोव्हाइड टू लव्ह द पीपल. आज जगताला आमच्या फार्मासिस्ट लोकांनी जवळ केलं. आज फार्मासिस्ट, आता फार्मसीचा उदय कुठून आहे, काय आहे ते हिस्ट्री जर पाहायला गेला तर द इंटरप्रिटेशन्स बिटवीन फार्मसी अँड मेडिसिन्स इज काउंटलेस. पूर्वीच्या काळात एन्शियंट डेज फार्मसी मेडिसिन्स इज नॉट डिफरंट कन्सेप्ट टू सेपरेट प्रोफेशन ऑफ फार्मसी. आता आज आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला सेपरेट प्रोफेशन फार्मसीचं दिलं गेलं. पण सुरुवातीच्या काळात काय, वैदिक टाइम मध्ये मेडिकल ट्रीटमेंट वॉज असोसिएटेड विथ रिलीजियस सिस्टीम. हिंदूंमध्ये काय व्हायचं, हिंदूमध्ये आयुर्वेद असायचा, अथर्ववेद असायचा, ऋग्वेद असायचा. इन मुस्लिम युनानी सिस्टीम इज इन एन्शियंट डे. त्यावेळेस नाडी परीक्षा केली जायची, औषधी दिली जायची, जी दवा दिली जायची ना ती नाडी परीक्षण. मग कुठल्याही रिलीजियस सिस्टीम नाही त्या ठिकाणी. पण झालं काय, ड्युरिंग द 18th century द मेडिसिन्स डेव्हलपमेंट, that development comes with the hospital organization that is given by the British government. ब्रिटिश गव्हर्नमेंट आल्यानंतर हळूहळू ते त्या ठिकाणी वाढत गेलं आणि आपले प्रोफेशन त्या ठिकाणी होऊन गेलं. नाही तर पूर्वीच्या काळामध्ये ऋषीमुनी नाडी परीक्षण करायचे. आज कदाचित असं म्हणावं लागेल की ऋषीमुनी जे नाडी परीक्षण करायचे तिथूनच आपल्या डिसऑर्डर्स असतील ते डिसऑर्डर्स त्या ठिकाणी सांगितले जायचे. परंतु सिस्टमॅटिकली डायग्नोस्टिस अँड ट्रीटमेंट, आता तर प्रत्येक ENT सर्जन वेगळा, प्रत्येक याच्यावर सर्जन वेगवेगळा तुम्हाला आपल्याला बघायला मिळते. त्याच्यात इंटिग्रल पार्ट जर आपण फार्मसीचे पाहिले तर त्याच्यामध्ये क्लिनिकल पॅरामीटर्स आहेत, हेल्थकेअर सिस्टीम आहेत. आपल्याला फार्मासिस्ट म्हटलं की फक्त मेडिकल वर बसलेला एखादा फार्मासिस्ट दिसतो किंवा मग मार्केटिंग करणारा MR दिसतो. परंतु फार्मसी प्रोफेशन सोपं नाही. फार्मसी, काही लोक आमच्याजवळ येतात की सर काय कशासाठी करावं फार्मसी. आता फार्मसी नंतर जॉब नाही, फक्त एकच जॉब दिसतो आपल्याला. एक फार्मसी म्हटल्यानंतर ही एकच की आपण काय करायचं, फार्मसी करायचं, मेडिकल टाकावं किंवा मग मार्केटिंग जॉब जॉईन करायचं. परंतु मार्केटिंग व्यतिरिक्त किंवा याच्या व्यतिरिक्त भरपूर जॉब आहेत. फक्त एक आपली तिथे जाण्याची ताकद असली पाहिजे. कसं आहे, आपण जर इथे बसू आणि इथं बसून जर म्हणू की आम्हाला त्या ठिकाणी फार्मसी करायची आहे आणि फार्मसी करून त्या ठिकाणी जॉब पाहिजे तर नाही होणार. कारण परों को खोल जमाना उड़ान देखता है, परों को खोल जमाना उड़ान देखता है, अरे जमीन पे बैठ के जो आसमान देखता है. म्हणून इथे बसून आपण म्हणू नका, इथे बसून आपण म्हणू नका की फार्मसी झाल्यानंतर भरपूर जॉब आहेत. कुठे कुठे तर फार्मासिस्टला क्लिनिकल पॅरामीटर्स आहेत, डॉक्टर्स असतील, फिजिशियन्स असतील, हेल्थकेअर सिस्टीम असेल, डायबिटीज असेल, मेडिकल सोशल वर्कर असेल, R&D डिपार्टमेंट असेल, गव्हर्नमेंट फार्मासिस्ट असतील. आता सरांसारखं जर तुम्ही सरांचं कार्य, आदरणीय डॉक्टर माणिकराव साहेबांचं कार्य पाहणार तर सर अगोदर प्रोफेसर होते. मी ज्या ठिकाणी बोराडीचा प्रोफेसर होतो, सर अगोदर तिथे मला वाटतं आपण कुठल्या पद्धतीने कसं केलं पाहिजे, आपल्या जीवनातील जीवन कसं घडवलं पाहिजे हे आपल्यावर आहे. फक्त एक फार्मसी केल्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतील. आता गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये दत्ता सर मागे आपले बोलणं झालं होतं, जे फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये सुद्धा आता रिक्रुटमेंट निघाल्या आपल्या फार्मसिस्टसाठी.
पहिले नव्हत्या, परंतु आमच्या असोसिएशनने त्या ठिकाणी आम्ही गव्हर्नमेंटला हे केलं होतं, त्या डॉक्टर्स विषयी एक ऍप्लिकेशन केलं होतं. त्यावेळेस गव्हर्नमेंटने आम्हाला चांगलं त्या ठिकाणी सहकार्य केलं. प्रिस्क्रिप्शन करून त्या ठिकाणी प्रिस्क्राईब दिलं होतं. तो प्रिस्क्रिप्शन येतं फार्मसिस्ट कडे. फार्मसिस्ट काय करतो, तो प्रिपरेशन. मग आपण डॉक्टर्स आहे, आपण डॉक्टर्स आहे. आपण काय आहोत, आपण काय आहोत, जोराने म्हणून आपल्याला गर्व वाटतो. बघा, मैं डॉक्टर नहीं, मैं आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. मैं डॉक्टर नहीं पर लोगों की सेवा करना मेरा धर्म है. मैं डॉक्टर नहीं पर लोगों की सेवा करना मेरा धर्म है. जैसे एक डॉक्टर दवाइयों में जान बचाता है, जैसे एक डॉक्टर दवाइयों से जान बचाता है, वैसे ही मैं अपने नॉलेज से उस दवाइयों में जान डालता हूँ. आपण काय करतो, आपण ज्या दवा बनवतो किंवा जे ड्रग्स बनवत असतो, एखादी टॉक्सिसिटी चेक केली जाते. ज्यावेळेस R&D डिपार्टमेंट मध्ये शरीर दिलं जातं, आपली बॉडी दिली जाते, त्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट साइन केला जातो. जे काय होईल ते होईल. ते फार्मसिस्टचा रोल आहे माझा. मैं डॉक्टर नहीं पर लोगों की सेवा करना मेरा समझ सकता हूँ, क्योंकि जी हाँ मैं फार्मासिस्ट हूँ. जी हाँ मैं फार्मासिस्ट हूँ. आपण फार्मसी आहात. फार्मासिस्ट इज अ लिटरली कन्सिडर रिस्पॉन्सिबल फॉर क्वालिटी ऑफ ड्रग. आजचा रोल काय आहे फार्मसिस्टचा? तुम्ही आपण फार्मासिस्ट आहात, अपकमिंग फार्मासिस्ट आहात. आता सुद्धा आपण अपकमिंग फार्मासिस्ट म्हणून आपला काय रोल आहे? टू प्रोव्हाइड द हेल्थी वर्ल्ड. आपल्याला वर्ल्डला हेल्थी करायचं आहे. आणि ते हेल्थी वर्ल्ड केव्हा होईल? जेव्हा एखादी मेडिसिन्स प्रॉपर येईल. आता मागे भरपूर जसं आमचे साहेब त्या ठिकाणी करत असतात, फेक ड्रग असतात, ते फेक ड्रगलाही त्या ठिकाणी वाचवायचा आपण प्रयत्न करत असतो. एक फार्मसिस्टने त्या ठिकाणी केलं पाहिजे. मग या फार्मसिस्टचा रोल काय? तर टू प्रोव्हाइड द क्वालिटी ड्रग. त्याच्यात क्वालिटी ड्रग आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला पाहिजे. मग आता तुम्ही आपण इथे फार्मसी क्षेत्रात आला, परंतु मला सांगा, इथे आलेल्यांपैकी कोणाला अशी इच्छा होती 12th की मी फार्मसीलाच गेलो पाहिजे? हात वरती करा. मला माहिती आहे, कारण क्वचित त्याच्यात फक्त 60% 70% असे लोक असतील की ज्यांना की डॉक्टरला जायचं होतं, पण डॉक्टरला नाही नंबर लागला म्हणून आम्ही फार्मसीला आलो. काही असे असतील की सर आम्हाला जायचं होतं इकडे, पण आमच्या घरच्यांची इच्छा होती आम्ही मेडिकलला यावं म्हणून मेडिकल करावं. आमच्या भंडारी साहेबांचं मेडिकल आहे, त्यांच्या मुलाने सुद्धा फार्मसी केलं. का? तर वडिलोपार्जित बिझनेस सांभाळला पाहिजे. पण आता ऐका, तुम्ही आलात, कसे आलात? कोणी म्हणतं माझा मित्र आला म्हणून मी आलो. आता तुम्ही कसे आलात, काय आलात ते महत्वाचं नाही, नॉट इम्पॉर्टंट. पण तुम्ही इथे आलात, आता तुम्हाला हे फार्मसी क्षेत्र पुढे चालून याच्यामध्येच करिअर करायचं, तर याच्याशीच तुम्ही या करिअरशी प्रामाणिक राहा. कारण कसं आहे, एखादा न पोहणारा असला आणि त्याला जर एकदम मागून आपण एखाद्या समुद्रामध्ये फेकून द्या किंवा जलाशयामध्ये फेकून द्या, त्याच्या पद्धतीने तो हात पाय हलवतो, तो जलाशय तरुण जाण्याचा प्रयत्न करतो. त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा हे फार्मसी रूपी जलाशय तरुण जायचं आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. कारण आज भारताचं नाव वाढलंय तर फार्मसिस्टमुळे. कदाचित शिक्षणाचाही दर्जा आज वाढलाय. आज तुम्ही आपण पाहिलं तर मी कुठल्याही पक्षाचं नाही, परंतु केंद्र सरकारला खूप खूप धन्यवाद द्यावेसे वाटतं. का? तर मध्यंतरी 5 वर्ष नवीन फार्मसी कॉलेजेसवर स्टे आणला होता. कुठल्याही पद्धतीचं नवीन फार्मसी कॉलेज होणार नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी स्टे आणला गेला होता. का नाही? जर झालं असतं ना तर तुमचं आपलं जशी इंजिनिअरिंग क्षेत्राचं किंवा पॉलिटेक्निक क्षेत्राचं झालंय, तर आज पोरं भरपूर, कॉलेजेस भरपूर आहेत, परंतु ऍडमिशन खूप कमी आहेत. तसं कदाचित तुमचं आपलं झालं असतं. परंतु आज शिक्षणाचा दर्जा वाढतोय. मॅन्युफॅक्चरिंग युनिट आज आपले ऑल इंडियामध्ये खूप वाढलेत. मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या त्या ठिकाणी वाढतायत. खूप आपल्याला त्या ठिकाणी आनंद वाटतो. जवळजवळ 750 युनिट कोविडच्या काळामध्ये कंटिन्यू काम करत होते फार्मसीच्या या कोवॅक्सिन साठी. आणि फक्त एक यशोकांकिता, सर कदाचित तुम्हालाही प्रयत्न करता आला तर करा. जे कंपनीचे ओनर आहेत त्यांना आम्ही तर सांगतोय, उंचावली आहे या याच्याने, मग सन्मान त्या ठिकाणी आपल्याला वाटला पाहिजे. कारण फार्माकोलॉजी असेल, कोग्नसी असेल, केमिस्ट्री असेल. आणि तुम्हालाही विनंती आहे, तुम्ही ज्यावेळेस इथून पास आउट व्हाल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही उंच क्षेत्रामध्ये तुम्ही जाल, उंच पायरीवर जाल, परंतु तुम्हाला विनंती आहे, परदेशामध्ये न जाता आपल्या भारतामध्ये
कशी आपली सेवा रुजू करता येईल याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. कारण काय होत आहे, भारत टॅलेंटेड देश आहे, भारतामध्ये भरपूर टॅलेंट आहे, परंतु परदेशाच्या लोकांनी हे टॅलेंट पैशांनी खरेदी केल्यामुळे कदाचित भारत पुढे जाऊ शकत नाही. म्हणून आपल्याला विनंती आहे की तुम्ही आपल्या भारताची सेवा करा. म्हणून फार्मेसिस्ट गुजार देते हैं अपनी पूरी जिंदगी, दूसरों की सेवा भाव में. फार्मेसिस्ट गुजार देते हैं पूरी जिंदगी, दूसरों की सेवा भाव में. चल ना पाएगा कोई हॉस्पिटल उनके अभाव में. डॉक्टर अगोदर कुठला ड्रग जर मार्केटला आला तर त्या डॉक्टरांना अगोदर माहित पडत नाही, ते फार्मासिस्ट कडून मग डॉक्टरांना सांगितलं जातं हा ड्रग आलेला आहे मार्केटला, याचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन असं आहे, याचं मोड ऑफ ऍक्शन असं आहे, याचा आपल्या बॉडीवर अशा पद्धतीने परिणाम होणार आहे. हे अगोदर फार्मासिस्ट जे मार्केटिंग वाले किंवा एमआर लोक आहेत ते डॉक्टर्सला सांगतात आणि मग डॉक्टर्स त्या ठिकाणी सॅम्पल्स घेऊन त्याचा एक सर्वे करतात आणि मग तेव्हा कुठेतरी आपले तो ड्रग डॉक्टर्स लोक प्रिस्क्राइब करत असतात. म्हणून हर मर्ज की दवा देते हैं, हर मर्ज की देते हैं दवा, वक्त पडने पर मरहम लगाते हैं घाव में. हा फार्मसिस्टचं काम आहे. एक शेवटचं वाक्य सांगेल आणि माझ्या लेक्चरला त्या ठिकाणी संपवेल. फार्मसी नेरकर म्हणून चॅनल आहे, वर्ल्ड वारकरी टूर म्हणून, त्याच्यात आमचे आध्यात्मिक व्हिडिओ पण आहेत आणि सोबतच आता काही लोकांना असं वाटतं मी आज इथे धोत्रावर आलो, तर काही लोक म्हणतात, काही विद्यार्थी आमचे ते म्हणतात सर लोक गेले चंद्रावर तुम्ही अजून धोत्रावर. पण सांगायचं एक ट्रेडिशन आहे, आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. परदेशामध्ये मला आज इथे आध्यात्मिक लेक्चर नाही द्यायचं, परंतु एक अभिमानाने सांगावं असं वाटतं, ज्यावेळेस परदेशामध्ये लोक जातात ना त्यावेळेस परदेशाचे लोक इथे येतात, त्यावेळेस आपल्या ट्रेडिशनला डोक्यावर घेऊन नसतात. आपल्या ट्रेडिशनचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. कदाचित एक की आपण फार्मासिस्ट असल्यामुळे आपला अभिमान तर आपल्याला असला पाहिजे, आपल्या ट्रेडिशनचा पण अभिमान असला पाहिजे. एकच वाक्य सांगेल, फार्मासिस्ट अपने मरीजों को दवाइयों के साथ दुआ भी देते हैं. फार्मासिस्ट अपने मरीजों को दवाइयों के साथ दुआ भी देते हैं, बुझी हुई पलकों को रसीद भी देते हैं. बेशक ये करते हैं पढ़ाई मेडिसिन की, एट्रीब्यूट टू ऑल फार्मासिस्ट. बेशक ये करते हैं पढ़ाई मेडिसिन की, पर ये मरीजों को हौसलों की उड़ान भी देते हैं, हौसलों की उड़ान भी देते हैं. हर दर्द का फार्मासिस्ट देता है दवाई, हर दर्द का फार्मासिस्ट देता है दवाई, खाने पीने की हिदायत लेकर लाखों की जान है बचाई. इतना तो फर्ज है लोगों की जान बचाना, इनका तो फर्ज है लोगों की जान बचाना. आप सभी को फार्मासिस्ट दिवस की बहुत बहुत बधाई, बहुत बहुत बधाई. सगळ्यांना खूप खूप फार्मासिस्ट असोसिएशनच्या माध्यमाने खूप खूप अभिमान त्या ठिकाणी करतो. आज केमिस्ट ड्रग्स असोसिएशनची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही विनंती करतो की आपणही सोबत येऊन फार्मसीच्या भल्यासाठी आपण त्या ठिकाणी कार्य करत आहात. आमचे आदरणीय सुनील भाऊ भंगडे आमचे परम मित्र आहेत. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी हे कार्य केलं पाहिजे. फार्मसीच्या भल्यासाठीच हे कार्य झालं पाहिजे, कारण आमच्या असोसिएशनने भरपूर प्रयत्न केले आणि या असोसिएशनचे त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे जे अध्यक्ष होते माननीय मनोज पाटील सर, या मनोज पाटील सरांचं कार्य बघून आम्ही त्यांना आमच्या नाशिक विभागाच्या कार्यकारिणीला त्या ठिकाणी घेतोय. त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगावीशी वाटते, आपले सगळ्यांचे लाडके आणि सगळ्यांचे प्रेरणास्थान असणारे आमचे परममित्र आदरणीय डॉक्टर महेंद्र पाटील सर, आपण यांना जळगाव जिल्ह्याच्या कार्यकारिणीचे अध्यक्षपदी त्या ठिकाणी आपण कार्यकारिणीमध्ये आपल्या अकॅडमिक्स मधले काही स्टाफ त्या ठिकाणी सरांच्या याच्यामध्ये असोसिएशन मध्ये अकॅडमिक्स मधले स्टाफ येतील आणि युवा कार्यकारिणीमध्ये जे फार्मसीचे स्टुडंट्स आहेत त्यांनाही त्या ठिकाणी आपण घेतो आहे. तर या युवा कार्यकारिणीसाठी आमचा गौरव भाऊ असेल, अजिंक्य असेल, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचेही या युवा कार्यकारिणीमध्ये आपण घेतोय. पुन्हा आदरणीय माणिकराव सर, खूप वेळ कमी असतो साहेबांकडे, जिल्ह्याचा लोड पूर्ण आहे, इन्स्पेक्शनलाही साहेब आता खूप कमी जातात, लोड त्या ठिकाणी वाढला गेलाय, परंतु एवढ्या लोड मधून सुद्धा साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे मी खूप खूप धन्यवाद मानतो. आदरणीय मनोज पाटील सर आमचे प्रदेशाचे अध्यक्ष, आदरणीय दत्ता खराटे सर असतील, रोहित आदरणीय सचिव असतील आमचे प्रदेशाचे, आदरणीय रोहित वाघ सर असतील, संपूर्ण कार्यकारिणी असेल, त्याच पद्धतीने केमिस्ट असोसिएशनची मंडळी असतील, यांचे खूप खूप धन्यवाद देतो, आभार मानतो. तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी मला ऐकून घेतलं म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद. आपले
जळगाव जिल्ह्याचे असिस्टंट कमिशनर डॉक्टर अनिल माणिकराव साहेब आणि आपल्या कार्यक्रमाला खास करून ज्यांनी प्रमुख वक्ते आताच ज्यांनी त्यांचं मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना दिलं असे आध्यात्मिक मेडिकल सगळ्या क्षेत्रात दिग्गज असे प्राध्यापक सुशील डी पाटील सर, त्यांच्या समवेत आलेले माननीय दत्ता खराटे साहेब, आपले आमचे बंधू डॉक्टर मनोज पाटील, डॉक्टर आपले प्राचार्य महेंद्र पाटील सर, माननीय रोहित वाघ सर, त्यांच्या समवेत नासिर पठाण सर, हर्षराज आहिरे सर, ईश्वर भैया पाडवी सर, माननीय अनिल सरडे सर, रतिलाल पावरा सर आणि खास करून उपस्थित असलेले आपले तालुक्याचे मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय सुनील भंडारी सर आणि त्याचे सर्व सन्माननीय टीम आणि आपल्या पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य आदरणीय दहिवाल सर आणि सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आणि सर्व विद्यार्थी बंधूंनो, आपल्याला आज खऱ्या अर्थाने मनापासून आपल्याला फार्मसी डेच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सर्व मान्यवरांनी अगोदरच मला वाटतं खूप काही आपल्याला फार्मसीच्या संदर्भात बऱ्याच काही मार्गदर्शन केलं आणि आदरणीय सुशील सरांचे जे मार्गदर्शन आपल्याला मिळालं, खरोखर मलाही माहीत नव्हतं या गोष्टी काही की 1912 आपलं कसं हे झालं. इंग्रजांच्या काळात फार्मसी किती मागे होतो, किती त्यानंतर त्यांनी त्याला प्रोत्साहन देऊन पुढे केलं आणि फार्मासिस्ट काय असतो हे त्यांनी त्यांच्या आपल्या याच्यातून त्यांच्या संभाषणातून त्यांना वेळ कमी होता त्यांचं स्पीच आपण अजून ऐकलं असतं. खूप सुंदर असं स्पीच त्यांचं होतं. त्यातून लक्षात आलं की फार्मसी हा किती महत्त्वाचा आहे. शेवटी डॉक्टर्स वगैरे हे जे काही असतं हे सगळे डिग्र्या घेतात, तर शेवटी फार्मासिस्ट जेव्हा त्यांना सजेस्ट करतो कुठल्या काही मेडिसिन्स वगैरे त्यानंतर डॉक्टर त्याचे ते वापर सुरू करतात आणि अशा पद्धतीने फार्मासिस्ट हा किती महत्त्वाचा दुवा आहे मनुष्याच्या जीवनातला. हा त्या निमित्ताने मला सुद्धा आज कळलं की फार्मासिस्ट खरंच आपण एक चांगलं काम करतोय. याचाही मला अभिमान वाटला की आपण एक चांगली सुरुवात चांगली केली आहे की अशा पद्धतीने जर जीवनातलं माणसाचं सर्वस्व जे काही आहे जीवनाचं ज्याचं सगळं म्हणजे जे संरक्षण असेल जीवन जे काही जीवनदायी म्हणतो आपण त्याचा जे प्रमुख पार्ट असेल तो फार्मासिस्ट असेल तर आपण ते काम जे करतोय असे फार्मासिस्ट घडवण्याचं काम जे करतोय ते खरोखर आपण सुद्धा एक चांगलं काम पुण्याचं काम करतोय असं देखील मला आज स्वतःलाही वाटतं की आज असे आपल्याकडे मार्गदर्शक जर आपल्याला लाभले तर मला वाटतं आपण जे काही सगळे विद्यार्थी आहेत तर खरोखर आपण चांगले यशस्वी व्हाल. दुसरं महत्त्वाचं आज आपले डॉक्टर साहेब आले, त्यांच्याकडे प्रचंड लोड जिल्ह्याचा, त्यांच्या एवढा मोठा लोड सोडून ते आपल्याकडे आले. त्यांचंही आपल्याला स्पीच ऐकायचं आहे, त्यांचंही बरोबर बरंच महत्त्वाचं आहे आपल्यासाठी सगळ्यांसाठी. आपण तर नेहमी आज जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त आपण या मंचावर उपस्थित या संस्थेचे अध्यक्ष ज्यांना फार्मासिस्टबद्दल खूप आपुलकी आहे त्यामुळेच त्यांनी एवढ्या इंटिरियर भागामध्ये एवढं छान इन्स्टिट्यूट निर्माण केलं असे आदरणीय भैयासाहेब पाटील, माझे स्नेही सुशील डी पाटील, अध्यक्ष अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन, तसेच इतर पदाधिकारी अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन, तसेच माझे मित्र भळगाव केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष व माझ्या सर्व बडिंग फार्मासिस्ट मित्रांनो शकतो कारण मी बेसिकली टीचरच आहे. माझे आजोबा वडील काका बहिणी मिसेस सर्व टीचर फॅमिलीचे आहेत व मी पण 10-12 वर्ष टीचरच होतो. ॲक्सिडेंटली इकडे ऑफिसर झालो MPSC दिल्यामुळे आणि त्याचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करतो. MPSCची जेव्हा ॲडव्हर्टाईज निघाली तेव्हा माझा फॉर्म मी भरला नाही, माझा फॉर्म माझ्या मित्रांनी भरला. फक्त माझा फॉर्म का भरला माझ्या मित्राने, कारण मला 3 वर्षाचा मॅन्युफॅक्चरिंगचा अनुभव होता. त्यामुळे त्यांनी माझा फॉर्म भरला. मी MPSCचा सिलेबस वगैरे काही बघितला नाही, ब्लाइंडली पेपर द्यायला गेलो आणि पास झालो. मग आता तुम्ही विचार करत असाल की सिलेबस त्यानुसारच फार्मासिस्ट पुढे वाटचाल करू शकतो, नाहीतर नुसती डिग्री घेतली आपण D.Pharm केलं B.Pharm केलं